नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 8/5/2026. त्या दिवशी ते 8/6/4 बोललो, चुकून एप्रिल महिन्यात गेलो. तर मे महिना चालू आहे. एप्रिल महिना विसरतच नाही मित्रांनो, कारण ते एप्रिल महिन्यात एवढं टेन्शन आलं ना तर डायरेक्ट 4च डोक्यात राहतं, एप्रिलच डोक्यात राहतं. तर मे महिन्यापासून ठीक चाललं आहे. काल जरा थोडंसं आपलं काम होतं, त्याच्यामुळे आपण हाफ टाईमच काम केलं 3 ते 9 वाजेपर्यंत. तर त्यात पण थोडा बऱ्यापैकी अर्निंग झाली. तर आता आपण निघालो आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगचे अपलोड होत असतात. ओला उबेर असेल, पर्सनल बुकिंग असतील, तुमच्या आउट स्टेशनच्या बुकिंग असतील, या सर्व जे काय आपल्यासोबत एका ड्रायव्हरसोबत इर्टिगा गाडी जे काय आपली अर्निंग होते, रिॲलिटी खरी मांडण्याचा प्रयत्न आपण हे आपल्या चॅनलमधून करत असतो. तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तर आता आपण थांबलो आपल्या नेहमीच्या जागी. बघूया कोणती एखादी ट्रिप मिळते, काय देतो अपडेट तुम्हाला. हे बघा, आपण आपल्या नेहमीच्या जागी थांबलो आहे आणि टाईम होतो आहे 9:06. आपली ट्रिप 0 करायची आहे. ट्रिप 0 झाली. CNG आपण भरला. CNGचा देतो मी फोटो इथे. 318 रुपयाचा, कारण पहिल्या एक 4 कांड्या आपल्याकडे शिल्लक होत्या आणि आता 318 रुपयाचा CNG बसला आहे. एक कांडी तरी पण कमी आहे, पण ठीक आहे. आपण आता CNGवरती टाकूया गाडी. तर चालू करतो, आता लॉग इन होतो आणि कोणती एखादी ट्रिप चांगली मिळतात. आज जरा काम करायचं फुल मूडमध्ये विचार आहे, कारण रात्री खूप मूड खराब झाला. तो विषय आता बाजूला पडला आहे. कालचा व्हिडिओ मी टाकला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर चला, मी आता डायरेक्ट कामाला सुरुवात. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद आणि दुःखही होतं आहे. आपण परत आलेला आहे शिळपाटा रोडला, मुंबऱ्या साईडला. कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेला मला उबरमध्ये एक्सेलमध्ये ट्रिप आली ना, त्यावेळेला ठाणा लिहून आलं. मला पण काय आयडिया नव्हती यार नेमकी कुठली ॲड्रेस. डायरेक्ट एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली, मी ॲक्सेप्ट केली. 17 किलोमीटर अंतर, पण मला 40 मिनटं दाखवलं. ॲक्सेप्ट केली, पण ते बरोबर इकडं आलं. ठीक आहे, चला, आपल्याला काय कामाशी मतलब, बाकीचं काय आपल्याला उद्योग. तर आता आलो आहे आपण, कस्टमरला ड्रॉप केले. बघू शकता तुम्ही, 10:15 झाले, 17 किलोमीटर झाले. आणि आता इथून एखादी ट्रिप मिळण्याची वाट बघतोय. भेटली ट्रिप तर निघू, घेऊन जाऊ. नाही भेटली तर महापे नवी मुंबई एरियात एंटर करू. बस हे 2च पर्याय आपल्याकडे शिल्लक आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू परत. मित्रांनो, टाईम होतोय 11 वाजता आहेत आणि आपण आता सध्या आहेत रबाळे MIDCमध्ये. शिळफाट्याला होतो, तिकडून येत होतो तोपर्यंत आपल्याला एक रबाळे MIDCची ट्रिप आली. कस्टमरला पिकअप केलं, ड्रॉप केलं आहे. 11 वाजलेत. 901 रुपयाचं काम झालं आहे आपलं. आता बघूया, इथून चालू तर केलं आहे, पण इथून काय सध्या वाजत नाही. मला वाटतं इकडून MIDC एरियातून आता काय वाजणारच नाही, शांतच असेल. संध्याकाळच्या एरियामध्ये इकडून ट्रिप असेल. आता आपण रेसिडेन्शियल एरियामध्ये जाऊ. तिकडून एअरपोर्ट वगैरे एखाद्या काय बुकिंग भेटलं तर भेटू शकतात आपल्याला. ऐरोलीत होतो आपण आणि ऐरोलीवरून डायरेक्ट आपल्याला एक्सक्लुझिव्ह उबरमध्ये ट्रिप आली ठाण्याची, लोधाची. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि ड्रॉप करायच्या अगोदर परत एका घनसोलीचीच आपल्याला रिटर्न ट्रिप आली. कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आलो आहे घनसोलीला. कस्टमरला पिकअप करतो आणि सांगतो दोन्ही ट्रिपचे आपल्याला किती पैसे मिळाले. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता घनसोलीला आणि विषय असा का झाला की आपल्याला एकदम लागोपाठ 2 ट्रिपा लागल्या. ऐरोली जाताना मगाशी मापेवरून डायरेक्ट ठाणे. त्या पहिल्या ट्रिपचे आपल्याला 481 का 82 रुपये काय दिले. 50 रुपये कस्टमरने टिप ॲड केली. एक्सेलचीच होती आणि एकच माणूस होता, फॉरेनर होता पण. आणि ती ट्रिप ड्रॉप करायच्या अगोदर 1 मिनटं आपल्याला डायरेक्ट घनसोलीची परत ट्रिप आली होती. 582 रुपये काहीतरी कस्टमरचं बिल झालं आहे, तेवढेच दिलेत आपल्याला.
आणि त्याचा पण स्क्रीनशॉट देतो मी इथं त्या 2 ट्रिपचा. तर अशा पद्धतीनं अशा लगातार 2 ट्रिपा कंप्लीट केल्या. आणि हा जो कस्टमर होता ठाण्यावरून घनसोलीला आणला, तो कस्टमर पण सिंगलच होता आणि एक्सेल गाडी बुक केलेली. दोन्ही ट्रिपला सिंगलच कस्टमर होते, एक्सेल गाडी बुक होती. मला पण थोडंसं हे वाटलं, म्हटलं सिंगल कस्टमर आहेत, एक्सेल गाडी का बुक करत आहे, प्राईम वगैरे करू शकतात ना, सिडॅन वगैरे गाड्या मिळतात त्यांना, डिझायर वगैरे. पण मी पहिला तर फॉरेनर होता, त्यामुळे त्याला काय विचारायचा प्रश्न नाही. इंग्लिश येतं आपल्याला, नाही असं नाही, पण ते नॉर्मल मोडकं तोडकं थोडंफार मला समजेल असं, मला समजतं इंग्लिश सगळं. आणि मी कस्टमरला पुढच्या समजेल असं थोडंफार मोडकं तोडकं पिकअप ड्रॉप ह्या गोष्टी बोलू शकतो. पण म्हटलं नको विचारायला, आपल्याला एकदम खोलात विचारता येणार नाही किंवा त्याचं बोललेलं आपल्याला नंतर कळणार नाही. तर मग मी नंतर ह्या दुसऱ्या कस्टमरला आता विचारलं की सर, म्हटलं तुम्ही सिंगल कस्टमर आहात तरी तुम्ही गाडी एक्सेल का बुक केली. तर त्या कस्टमरचं मला म्हणणं असं आलं. तर आणि त्या ॲक्च्युली चांगले होते कस्टमर बोलायला वगैरे. आणि ॲक्च्युली विषय ते आपल्याकडलेच होते, कारण त्यांनी मी माझ्या सीटच्या मागे ना मी माझं ॲड लावली आहे. ॲड म्हणजे माझ्या चॅनलचं नाव यूट्यूबच्या, प्लस माझं टूर्स अँड ट्रॅव्हल, JK टूर्स अँड ट्रॅव्हल्स, माझा मोबाईल नंबर, त्याच्यात मी रेट लावलेत. तुम्हाला दाखवतो वाटलेच मी थोड्या वेळाने, म्हणजे मी कसं काय केलं आहे की बाबा किती किलोमीटरला किती पैसे, किती किलोमीटरला काय, एअरपोर्ट ड्रॉप पिकअप, हे सगळं आउट स्टेशन वगैरे हे सगळं मी बॅनर असं पाठीमागे लावलेत. त्यांनी त्याचा फोटो काढला, मला म्हटलं तुम्हीच चालवता का, म्हटलं हो मी चालवतो. तर मग त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते पंढरपूरचेच निघाले. ते बोलले मी पण पंढरपूरचाच आहे, मग सिंगल होतं. मग मी त्यांना सर विचारलं तुम्ही गाडी अशी एक्सेल का बुक केली. तर त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा मी प्राईम किंवा सिडॅनमध्ये गाडी बुक करायला गेलो ना, घनसोलीचा रेट दाखवतो 200, 250, 300 रुपये दुपारच्या टायमिंगला. ड्रायव्हर कोणचे ट्रिप ॲक्सेप्ट करत नाहीत प्राईममध्ये. एक्सेल ट्रिप बुक केली तर त्याचा रेट जरा जास्त, 100-150 रुपये जास्त असतात. आणि ड्रायव्हर एक्सेलची ट्रिप पटकन ॲक्सेप्ट करतात, कारण इर्टिगावाले वगैरे या जेव्हा गाड्या असतात हे पटकन ट्रिप ॲक्सेप्ट होता. आम्हाला म्हणतो 100-150 रुपये जास्त गेले तर वांधा नाही, पण आम्हाला टायमिंगला पिकअप आणि ड्रॉप महत्त्वाचं आहे. टाईम आणि वेळ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. त्या वेळेला तिथं पोहोचणं गरजेचं असते आणि पटकन पिकअप झाला पाहिजे, असं त्यांचं एक माझ्या बोलण्यातून आलं. म्हणजे कस्टमरला पैशाची महत्त्व नाही आहे, 100-200 रुपये जास्त गेले तरी कस्टमर, नो डाऊट कस्टमरला काय प्रॉब्लेम नाही, पण कस्टमरला टायमिंगला वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे. उबरवाल्यांनी पण ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, उबर कंपनीवाल्यांनी, की बाबा कस्टमर तुम्ही जर तो रेट देताय तर, आणि ड्रायव्हर नाहीत घेणार, बरोबर आहे. सिडॅनचा ड्रायव्हर घनसोलीला 200-250 रुपयेमध्ये कसा येईल सांगा. 15 किलोमीटर रनिंग आहे, 15 रुपये किलोमीटर, 16 रुपये किलोमीटर, तो येईल का? तो नाही घेणार ना. तो लॉंगची ट्रिप बघणार, एअरपोर्ट वगैरे किंवा मुंबई साईडची ट्रिप बघणार, जेणेकरून 500-600 रुपये एका ट्रिपमध्ये होतील. 200-250ची ट्रिप तो मारणारच नाही. मग तीच ट्रिप जर एक्सेलमध्ये आली, तीच ट्रिप मला 550 रुपयाला जर एक्सेलमध्ये येत असेल तर मी घेणारच ना, मी का नाही घेणार, असा विषय होतो. मग त्याच्यामुळे ते म्हणत होते की एक्सेलमध्ये बुक केल्यानंतर आम्हाला गाडी लगेच अवेलेबल होते. त्यांच्या बोलण्याचं एक तात्पर्य होतं की एक्सेलमध्ये गाडी लवकर अवेलेबल होते, प्राईम सेडॅनमध्ये गाडी आम्हाला किंवा गोमध्ये लवकर अवेलेबल होत नाही. एक थोडक्यात आहेच सांगायचं हे विषय होतं की म्हणून उबरवाल्यांनी सुद्धा रेट वाढवले पाहिजेत. जर त्याच गाडीला, सिडॅन गाडीला जर त्यांनी 350 रुपये रेट दिला तर काय प्राईमवाला ॲक्सेप्ट करणार नाही. 15 किलोमीटरला 15×2=30, 20 रुपयाचं त्याला रेट भेटत असेल तर. एक्सेलवाल्याला आम्हाला 20 रुपये रेट भेटतो, नाही असं नाही. मी दोन्हीचे पण स्क्रीनशॉट देतो, तुम्ही बघा काय किलोमीटर रेट भेटला. आणि आता आलो आहे मित्रांनो, 1:15 झालेत, जेवणाचा टाईम झाला आहे. आणि जवळच आपला CNG पंप होता, आपण तिथं CNG पण भरला, टॉपअप करून घेतला. CNGचा पण व्हिडिओ मी टाकतो. मला वाटतं 396 रुपये काहीतरी CNG बसला आहे. सकाळी एक 318 रुपयाचा, आता 396, गाडी फुल झाली. म्हणजे आता संध्याकाळपर्यंत टेन्शन राहणार नाही. एखादी मोठी ट्रिप लागली तरी पण आपण करू शकू. होता CNG तसा 3-4 कांड्या, पण म्हटलं बाजूलाच होता पंप, CNG भरून घेतला. आता इथं जेवण करतो. आणि मित्रांनो अजून एक विषय बोलण्यासारखा आहे म्हणून बोलतो की आज 10वीचा निकाल होता आणि माझा मुलगा 10वीला होता. आणि 10वीला असल्यामुळे त्याला आज निकाल लागला त्याचा, आणि त्याला एवढे छान मार्क पडले ना, 86% मार्क पडले. खूप सुंदर मार्क पडले. काही म्हणत असतील आता 86% खूप लय चांगले झाले का, 90-95 पाहिजेत. पण मित्रांनो आज माझ्या ऐपतीप्रमाणे, मी शिकवल्याप्रमाणे किंवा मी जो क्लास लावला त्याला काय असं जास्त हायफाय क्लास वगैरे लावले नव्हते. शाळेमध्ये शिक्षण आणि एक घरगुती क्लास लावलेले होते. आपले एक सर आहेत, ते क्लास घेतात, असे एक तिथं क्लास लावले होते. त्या क्लासमध्ये जाऊन वर्षभर त्यांना अभ्यास करून 86% मार्क, खूप चांगले मार्क पडले. कारण तुम्हाला जर माहिती आहे मित्रांनो, मिडल क्लास आपण शिक्षणामध्ये वगैरे
किती खर्च करू शकतो, की का लाख 2-2 लाख रुपयाचे क्लास असतात, तेवढे तर क्लास लावू शकत नाही आपण. 10-15 हजार रुपयाचा मी क्लास लावलेला त्याला, त्याच्यावरतीच त्यानं अभ्यास करून खूप चांगली मार्क पडले. त्याच्याबद्दल मी त्याचं खरंच म्हणजे काय बोलू आता, वडिलांची भावना असते मुलाने आपल्या चांगली टक्केवारी पडल्यानंतर, ती माझी भावना आहे, तुम्ही समजून घ्या आता. आणि मित्रांनो, हा विषय झाल्यानंतर मला त्याच्यानंतर मला फोन यायला लागले. मी स्टेटस टाकला माझ्या व्हॉट्सअपला, त्याच्यानंतर खूप फोन आले, जवळजवळ 6-7 फोन आलेत. तर मी आता ते फोन रिसीव्ह करणार आहे, प्रत्येकाला कॉल करणार आहे रिटर्न. आणि आता गाडी साईडला लावतो, पेट्रोल पंपावर CNG भरला आहे. इथे गाडीला जागा आहे पण ऊन खूप आहे, सावली नाही आहे. तर विचार करतो कुठेतरी साईडला गाडी लावू आणि त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू आणि नंतर लॉग इन होऊ. तर खूप बोललो मित्रांनो, व्हिडिओ मोठा होईल पण ठीक आहे, समजून घ्या. काहीतरी भावना असतात माणसाच्या आणि काहीतरी माहिती सांगायची असते. इकडे गेलो तिकडे गेलो, एवढे पैसे मिळाले हे तर झालंच, पण कसं गेलो, काय गेलो, कसे पैसे मिळाले, कस्टमरचे काय रिक्वायरमेंट असतात किंवा आपलं काय असतं, हे गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे. तर देतो आता तुम्हाला मी जेवण करून वगैरे ट्रिप कोणती मिळते ते. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1:40 झालेत, 74 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि हे बघा इथं पुढंच ना हा CNG पंप आहे, हे बघा हा दिसत असेल तुम्हाला. या CNG पंपावर आपण CNG भरला आणि जस्ट इथंच थांबलो. थोडी झाडाची सावली होती, या झाडाच्या सावलीला वगैरे जेवण वगैरे केलं, थोडा आराम झाला आपला अर्धा तास. आता लॉग इन होतो आणि बघूया कोणती ट्रिप आपल्याला. संध्याकाळी एक कळंबोलीतून ठाण्याची रिझर्वेशन ट्रिप आहे, 900, 1000 रुपये दाखवलेत, ॲक्सेप्ट करून ठेवली आहे. 7 वाजता जर आपण कळंबो गेलो, 7ला जर निघालो तर आपण ठाण्याला ती ट्रिप ड्रॉप करून रिटर्न परत पनवेल एखादी घेऊन येऊ शकतो. ॲक्सेप्ट तर करून ठेवली आहे, बघूया पुढच्या पुढे. तर आता बघूया इथून लॉग इन होतो, कोणती एखादी एअरपोर्ट ट्रिप मिळाली तर मस्त काम होऊन जाईल. 1900 रुपयेपर्यंत काम झालं आहे आपलं टोटल. मित्रांनो टाईम होतो आहे 4:37, 141 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता आहे खारघर सेक्टर 10ला. तर आपण ठाण्याला होतो, ठाण्यावरून घनसोलीला आलो. घनसोलीला ती ट्रिप ड्रॉप केली, जेवण वगैरे केलं, आराम केला थोडासा आणि तिथून नंतर मग आपण तिथं काय घनसोली तर ट्रिप वाजत नव्हत्या म्हणून कोपरखैरणे एरियात आलो. आणि कोपरखैरणे एरियामध्ये आल्यानंतर आपल्याला एक एक्सेलमध्ये परेलची ट्रिप मिळाली, विलेपार्ले परेल. तिथं कस्टमरला एक्सेलमध्येच होती त्यामुळे घेतली आपण आणि टाईम पण कमी दाखवला होता, 1 तास काहीतरी दाखवला होता. फटाफट गेलो, कस्टमरला पिकअप केलं कोपरखैरणे, कस्टमरला ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्यानंतर 1 मिनटं सांगतो तुम्हाला. आता जरा मला वॉशरूमला आलं आहे, इथं सेक्टर 10ला गाडी पार्क करतो थोडीशी आणि एका साईडला वॉशरूमला जाऊन येतो, कारण खूप वेळ झालं मुंबई पार करून आलो आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खारघरला आहे. परेलला गेलो, चांगली ट्रिप होती. त्या ट्रिपचे आपल्याला काहीतरी समथिंग 570 का 75 काहीतरी मिळाले आणि ती ट्रिप ड्रॉप केली. आणि तिथं ड्रॉप केल्यानंतर म्हटलं आता इथून काय करूया, कारण मुंबईत परत 5 नंतर परत ट्रॉफिक चालू होईल आणि ॲक्च्युली तिकडे ट्रॉफिक होतंच. मग मी विचार केला, म्हटलं गोहोम टाकलं उबरमध्ये आणि उबरमध्ये गोहोम टाकल्यानंतर आपल्याला एक एक्सेलची डायरेक्ट तलोजाची ट्रिप आली. अरे वा, एकदम भारी वाटलं. म्हटलं पटकन ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला कॉल केला. अगोदर एक 12-13 मिनटं दाखवत होतं पिकअपला, म्हणून म्हटलं कस्टमरला कॉल करू, कन्फर्म करू, परत कॅन्सल झाली तर परत पश्चाताप नको. मग कस्टमरला कॉल केला, त्यांना सांगितलं असं एक येतो 12 मिनटात. ठीक आहे बोलले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे ना, तिथली ट्रिप होती ती. ते बोलले तिथं या. म्हटलं ठीक आहे, गेट नंबर 2ला. म्हटलं ओके. मग त्यांना फोन ठेवला आणि पटपट जाऊन त्यांना पिकअप केलं आणि ॲक्च्युली मला अटल सेतू दाखवत होतं. मी त्यांना विचारलं असं अटल सेतू आहे, तर नको बोलले ते वाशीनीच घ्या, कारण 250 रुपये टोल भरावं लागेल. त्यांचं पण बरोबर आहे, असा काही जास्त फरक नव्हता दोन्हीकडून पण. मग मी डायरेक्ट आलो आम्ही आणि त्यांनी परत बेलापूरला आल्यानंतर त्यांचा स्टॉप चेंज केला, खारघरचा स्टॉप टाकला, तलोजा कॅन्सल केला आणि खारघर डीमार्ट सेक्टर 10ला त्यांना ड्रॉप केलं. मी त्याचा पण स्क्रीनशॉट देतो इथे. त्या ट्रिपचे आपल्याला किती मिळाले. 1 तासाच्या आतमध्ये ट्रिप कंप्लीट झाली आणि आत्ता 4:44 झालेत मित्रांनो. आणि टोटल आपलं काम 3000च्या वरती झालं आहे, म्हणजे 3200 रुपये उबरमध्ये काम झाले. 6 ट्रिप कंप्लीट केलेत.
फक्त उबरमध्येच काम केलं आहे आपण. ओला तर काय चान्सच भेटला नाही चालू करायला. उबरमध्येच ट्रिपा मिळत आहेत. तर एकदम सिस्टमॅटिकली आपण सकाळी 8:30-9 वाजता निघून दुपारी जेवण वगैरे करून अर्धा तास आराम करून आता 5 वाजायच्या अगोदर आपलं 3200 रुपयाचं काम झालं. एकदम छान अर्निंग झाले. आता काय झालं माहिती आहे प्रॉब्लेम, मी रिझर्वेशन एक ट्रिप घेतली आहे कळंबोली टू ठाणे 1000 रुपयाची. मग आता काम करू 7 वाजता ट्रिप आहे ती काय आता नाही आहे. पण आता इथून घर पण माझं जवळ आहे 2 किलोमीटर. CNG पण आपल्याकडे 4 कांड्या शिल्लक आहेत. आता काम ट्रिप लागल्या तर काम करू का घरी जाऊ, आराम करून परत 7ची ती ट्रिप घेऊन ठाण्याला जाऊ आणि ठाण्यावरून परत एखादी रिटर्न झाली म्हणजे आता 3200 झालेत, 4200 रुपये होतील ती ट्रिप एंड करेपर्यंत. ती ट्रिप एंड झाल्यानंतर परत रिटर्न आल्या काहीतरी भेटलं तरी 4-5-1 हजार रुपये आकडा आज पण क्रॉस होईल असं वाटतंय. पण बघूया, आपण प्रयत्न करू. आणि आता सध्या बघतो एखादी छोटी मोठी ट्रिप आली तर ठीक, नाही तर मग आता घरी जातो, CNG भरतो, घरी जातो, चहा वगैरे पिऊन फ्रेश होऊन मग निघतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, आपण CNG भरला. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 350 रुपयाचा CNG बसला आहे. आणि बघा 5 वाजून 5 मिनटं झालेत, 146 किलोमीटर गाडी चालली. CNG मी का भरतो मित्रांनो माहिती आहे का? तुम्ही आज म्हणताल 3 वेळा CNG भरला, पण का भरतोय? कारण 4 कांड्या शिल्लक होत्या. आता मी जर CNG नाही भरला आणि ठाण्याची एखादी ट्रिप घेऊन गेलो आणि तिकडं अडकलो, पुन्हा मला पटकन रिटर्न एखादी ट्रिप भेटली तर मग CNGसाठी उगाच हे व्हायला नको, म्हणून मी CNG फुल करून ठेवतो. कारण होता टाईम आपल्याकडे आता, म्हणून चला म्हटलं CNG भरू. तर आता आपण घरी चाललो आहे. जस्ट मला वाटतं आता घरी गेलो म्हणजे 1 तास आपला जाणारच आहे, 6 वाजणारच आहेत. बहुतेक रिझर्वेशनच ट्रिप आपल्याला डायरेक्ट घ्यायची घरी. ॲक्च्युली मी रिझर्वेशन ट्रिप घेणार नव्हतं मला मित्रांनो, मी त्या दिवशी खूप फसलो होतो रिझर्वेशन. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता रिझर्वेशन बुकिंगसाठी 6:30ला खाली. 6:30 वाजलेत. 4:30, 5:30, 6:30 2 तास आपले गेलेत वाया रिझर्वेशन बुकिंग. ॲक्च्युली पीक आवरमध्ये आपण आराम करतोय, पण ठीक आहे चला, रिझर्वेशन बुकिंग होती म्हणून आराम केला आहे. आज जर ही रिझर्वेशन बुकिंग माझी कॅन्सल झाली तर इथून पुढं मी रिझर्वेशन बुकिंग घेणार नाही. छोट्या तर अजिबात घेणार नाही. बाहेरची एखादी आउट स्टेशन असेल तर ठीक आहे, पण छोटी रिझर्वेशन बुकिंग मी नंतर घेणार नाही. कारण कसं असतं, एखादी बुकिंग घेतली ना ते उबरसारखं तुम्हाला बुकिंग टाकत राहतं. मी आता 2-3 बुकिंग केलेत, त्या बुकिंगने मला फसवलं काल परवाच्या. आज पण आता तशी कंडिशन येऊ नये, कारण 1000 रुपयाची बुकिंग आहे. 7 वाजता पिकअप आहे, 8-8:15 ड्रॉप होतो आहे. चांगले पैसे मिळत आहेत. 3200 रुपयाचं काम झालं आहे. 1042 होतील. घरी येत 5000 करायचे, हे टार्गेट होतं. या हिशोबाने मी रिझर्वेशन बुकिंग घेतल्या. चला आराम होईल आणि सगळं होईल म्हणून. तर बघूया आता काय होतं. रिझर्वेशन बुकिंग येते आपल्याला का अजून? ट्रिप तर काय आलेली नाही आपल्याला, पण म्हणजे ट्रिप आहे पण अजून आपल्याला ह्याच्यावरती आली नाही ॲपवरती. ज्यावेळेला येईल त्यावेळेला मग पिकअप पॉईंटला जायचं. मित्रांनो, टाईम होतो आहे 8:46 आणि गाडी चालली आहे आपली 186 किलोमीटर. आणि आपण आहे आता बांद्रा टर्मिनलला. सांगतो टोटल काय झालं, कसं झालं ते. आपण रिझर्वेशन ट्रिप बुक केलेली, गेलो रिझर्वेशन ट्रिपला, वेट केलं, कस्टमरला फोन केला. कस्टमर बोलतो आहे हमको और 40-45 मिनट लगेंगे. मैं बोला सर मैं तो वेट करने वाला नहीं हूँ, 45 मिनट कौन वेट करेगा, तो आप बोलतोय कॅन्सल करू, नाहीतर बोलतो ते काय बोलतोय म्हणजे मराठीत सांगतो तुम्हाला. ते काय बोलतोय तुम्ही कॅन्सल करून आम्हाला घेऊन जावा, तुमचा नंबर द्या. मी दिला नंबर. सर म्हटलं वेट तुम्ही कॅन्सल करा, मी नाही इकडून कॅन्सल करू शकत. मग त्यांनी कॅन्सल केली. त्यांचं वाट बघत होतो. ते काय पैसे काय बोलले नाही, काय नाही, फक्त नंबर घेतला बस झाले याच्यावरतीच. आणि गाडी साईडला घेतो 1 मिनटं. आणि मला बोलतात की तुम्ही आम्हाला ह्याच्यात सोडा. मग मी म्हटलं तसं मी नाही सोडू शकत. तुमचे पैसे वगैरे किती काय बोलणं नाही, काय नाही, डायरेक्ट फक्त सोडा, असं कसं शक्य आहे ना. आणि बरं ठीक आहे बोललो, कॅन्सल केली. कॅन्सलेशनचे आपल्याला 80 रुपये मिळाले. आणि त्यांचा अजून मला फोन आला नाही. आता मी तिथूनच परत मग मला लगेच उबरने एक बांद्रा टर्मिनलची ट्रिप दिली. 900-950 रुपये काहीतरी दिले. चांगले पैसे दिले. 1 तास 1.25 तास दाखवलं आपल्याला. कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे. आणि आता इथून मग मी अजून त्यांची जर तिथं वेट करत असलो तर अजून मला त्यांचा फोन आला नसता. माझे 900-1000 रुपये जे 1000 मिळायचे ते 900 मिळले. ठीक आहे चला, ते लॉस झाले असते. तर आलो आहे आता
टोटल 4200च्या वरती काम झालं. उबरमध्येच आज सगळं काम झालं आहे. ओलामध्ये वगैरे तर काय आपण चालूच केलं ना. आता ओला चालू करतो आणि इथून आता पटकन उबरमध्ये माझा विचार झाला गो होम टाकायचं आणि ओलामध्ये असंच नॉर्मल चालू ठेवून BKC साईडला इथून बघूया लागतात नाही ते BKC साईडला जाऊन एखादी ट्रिप घेऊन घरी जाऊ आता. तर मित्रांनो, आपण आता सध्या आहे मुलुंडमध्ये. लोकमान्य टिळक टर्मिनलला थांबलेलो. एक 10-15 मिनटं थांबलो. काय कोणती ट्रिप वाजत होती. पुन्हा एक ट्रेन आली अचानक आणि मुलुंडची एक ट्रिप मिळाली. 821 रुपये काहीतरी बिल झालं होतं. कस्टमरने 830 रुपये दिले. 1 तास लागला. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आता इथून आपल्याला पनवेल त्या साईडचा मी मॅप टाकतो गोहोमचा आणि एखादी गोहोमची घरची ट्रिप घेऊन निघून जाऊ. 5000 अर्निंग आज पण क्रॉस झाली मित्रांनो. कालचा शुक्रवार पाठीमागचा आणि हा शुक्रवार 5000 अर्निंग क्रॉस आहे. म्हणून मी ट्रिप घेतली. म्हटलं 5000 तरी क्रॉस होतं. इथून MT जायला लागलं तरी काय हरकत नाही. बघूयात सर. चला मित्रांनो, देतो तुम्हाला आपल्या. आता सध्या मी आणि उद्या सकाळी एक रिझर्वेशनची घेतली आपण 6 वाजता. लोणावळ्याला ड्रॉप आहे. बघूया चला कसं काय होतं ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण सध्या आहे पाम बीच नेरूळ. हे बघा 11:24 झालेत आणि 238 किलोमीटर गाडी चालली आणि आपण सध्या आलो आहे नेरूळला. तर मुलुंडला होतो. मुलुंडवरून एक आपल्याला मी सर्वच कॅटेगरी चालू केली, गो सिडॅन वगैरे. तर सिडॅनमध्ये एक आपल्याला डायरेक्ट जुईनगर नेरूळची ट्रिप मिळाली. 450 रुपये काहीतरी भेटले. ठीक आहे बोललो चला, पटकन मिळाली. आणि तुमच्याशी बोललो आणि मोबाईल ठेवला आणि बाहेर निघत होता हायवेला, तोपर्यंत ट्रिप आली समोरूनच. पटकन पिकअप केला, कस्टमरला ड्रॉप केलं. टाईम लागला जरा, ऐरोलीमध्ये ट्रॉफिक होतं. तर अशा प्रकारे आता कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता कोणत्याही ट्रिपची वाट न बघता आपण सध्या चाललो आहे. ट्रिप वाचतायत पण ते काय कल्याण तिकडल्या वाचतायत, त्याचे काही आपल्याला हे नाही. आपल्याला कळंबोलीला जायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, टोटल अर्निंग किती झाली काय झाली सगळी टोटल तुम्हाला मी आता घरी गेल्यानंतर देतो. तर मित्रांनो, आपण सीवूड मॉलच्या इथे एक कामोट्याचा पिकअप लागला आहे आपल्याला प्रायोरिटीमध्ये. आणि हे बघा, हे नॅचरल आईस्क्रीमचं दुकान आहे आणि इथंच कस्टमर सध्या बाहेर उभा आहे. कॉल केलेला 5 मिनटं झाले, येत आहेत कस्टमर. आत्ता येतो मग येतो. आता असं वाटायला लागलं मला सरळ कॅन्सल करून निघून जावं, कारण ह्यांना काय असं हेच नाही, म्हणजे गाडी येऊन थांबले वगैरे आपण जावं वगैरे असा काही विषयच नाही. आपण त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी 1 मिनिट थांबू शकत नाहीत. आता आपण बघा ना, आता आपल्याला गरज आहे म्हणून आपण आता एवढ्या वेळ थांबलो आहे. निवांत तिथं गप्पा मारत उभा राहिलेत. मी फोन केलेला, आ रहे भैया आ रहे, बस एवढंच वाक्य आहे त्यांचं. असं वाटतंय ना सगळं कॅन्सल करून निघून जाऊ, बसू द्या बोंबलत. पण ठीक आहे, चला जाऊ द्या. तर मित्रांनो, 12:30 वाजलेत आणि आपण आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केले कामोठा MGMला. आणि इथून आपलं घर आहे 2 किलोमीटर. घरी जातो आणि टोटल अर्निंग किती झाली, किती खर्च आला, किती किलोमीटरच्या हिशोबानं किती अर्निंग आपल्याला आज प्रॉफिट राहिला, हे तुम्हाला मी आता 1-2 मिनटात घरी गेल्यानंतर सांगतो. तर मित्रांनो, आलो आहे आपण आता घरी. तर तुम्ही बघू शकता आपली गाडी टोटल 260 किलोमीटर चालली आहे आज सकाळपासून. म्हणजे 9-9:30 वाजल्यापासून आपण लॉग इन झालो होतो. तर 9 ते 9 12 तास आणि परत 10, 11, 12, 3 15 तास काम. 15 तासामधले 2 तास आपण घरी आराम केला. म्हणजे तसं बघायला गेलं तर 13 तास काम केलं आहे. म्हणजे 12 तास पकडा, अजून 1 तास आपण तिकडं पण हे केलेलं. तर टोटल 15 तासामध्ये हिशोबाला पकडायला 15च पकडावं लागतील आपल्याला. तर 15 तासामध्ये आज अर्निंग खूप चांगली झाली. आणि बाकी आज दुसऱ्या कुठल्याही ॲपमध्ये काम नाही, फक्त उबरमध्येच काम केलं आहे आणि मस्त अर्निंग झाली. 10 ट्रिप कंप्लीट केल्या आहेत उबरमध्ये आपण. ट्रिपावर ट्रिपा चांगल्या ट्रिपा भेटत होत्या. एक्सेलमध्येच जास्त ट्रिपा मारल्यात. आता फक्त संध्याकाळी येताना आपण 1-2 गोसड्यांच्या वगैरे मारल्यात.
तर आज उबरमध्ये 10 ट्रिपामध्ये 5,778 रुपयेचं काम झालं आहे. मी देतो स्क्रीनशॉट इथे. आज उबरमध्ये रेकॉर्ड ब्रेक अर्निंग झाली 5,778 आणि त्याच्यामधून परत आपला 254 रुपये उबरचा पास मायनस करायचा आहे. ओलाचा पास 85 रुपये. ओलामध्ये एकही ट्रिप केली नाही, पण 85 रुपये मायनस तर करावेच लागणार आपल्याला. आणि 260 किलोमीटर गाडी चालली तर एक 1200 रुपयेचा आपण CNG पकडला. जात नाही तेवढा, पण तरी पकडला 1200 रुपये. तर आपल्याकडे टोटल अर्निंग आज राहते 4,239 रुपये. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. तर आज खूप दिवसातून आज चांगली अर्निंग झाली. म्हणजे पहिल्यांदाच एवढी माझी रेकॉर्ड ब्रेक अर्निंग झाली 5,700. तर काम केल्यानंतर होतं मित्रांनो, फक्त केलं पाहिजे. कसं करायचं काय करायचं ते तुमच्यावरती. आता टाईम झाला 12:30. आता जाऊन काही थोडं खाऊन झोपायला आपल्याला 1 वाजतील. परत सकाळी 6-7ला उठून जॉगिंग करून येऊन थोडासा उद्या लेटच होणार आहे. तर उद्या लेटच होईल. शनिवार पण आहे, तर उद्या लेटच लॉग इन होऊ. सकाळी शनिवारी तसं काही बुकिंग नसतात पण. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटू पुन्हा उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्या कुठे कुठे काय काय किती अर्निंग होते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.